नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। नवीन वर्षामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बात हे आहे की जे अवकाळी पावसामुळे वेळोवेळी शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे त्यासाठी आता शासनाने एक नवीन जी.आर. आणलेला आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते दुप्पटीनं जे आहे ते नुकसान भरपाईची मदत ही मिळणार आहे। तर किती मदत मिळणार आहे आणि किती हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी आता पात्र होणार आहेत तेच आपण बघणार आहोत। तर त्यासाठी बघूया आजचा जो शासन निर्णय आलेला आहे तो नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे तो आज 1 जानेवारी 2024चा शासन निर्णय आपण इथे बघू शकता। यामध्ये राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी जे केंद्र शासनाचे जे 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये जे वेगवेगळे अवेळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल किंवा अन्य जे कोणतेही नैसर्गिक आपत्ती आहे याचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता जो नोव्हेंबरमध्ये जो 27 नोव्हेंबर रोजी पाऊस गारपीट झाला होता त्याचा देखील आता समावेश करण्यात आला आहे आणि त्याच बाबतीत ही मदत देण्यासाठी आजचा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता ही देण्यात आलेली आहे, देण्यात येत आहे। त्यामध्ये आपण बघू शकता जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही अगोदर जे आहे ते 8,500 रुपये प्रति हेक्टर आणि 2 हेक्टरपर्यंतची मर्यादित देण्यात येत होती। तर आता तीच वाढवून 13,600 रुपये प्रति हेक्टर करण्यात आलेली आहे आणि याला 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा देखील वाढवण्यात आलेली आहे। त्यासोबतच बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती पहिले 17,000 प्रति हेक्टर देण्यात येत होती आणि त्याला 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा होती। आता तीच वाढून जी आहे ती 27,000 प्रति हेक्टर करण्यात आलेली आहे आणि त्याला 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा ही वाढवून देण्यात आलेली आहे। तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठीची जी मदत आहे ती पहिले 22,500 रुपये प्रति हेक्टर होती आणि त्याला 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा होती। आता तीच वाढून जी आहे ते 36,000 रुपये प्रति हेक्टर करण्यात आलेली आहे आणि 3 हेक्टरपर्यंतची त्याला जी आहे ती मर्यादा देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे जे आहे ते आता यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यामध्ये जे पात्र जे शेतकरी ठरणार आहे आता जो मागच्या नोव्हेंबरमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता त्यामध्ये जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, पंचनामे झाले होते, ते शेतकरी आता यासाठी पात्र ठरणार आहे आणि या नवीन निकषानुसारच त्या शेतकऱ्यांना जी आहे ती मदत मिळणार आहे। तर लवकरच आता या मदतीसाठीचे परत कोणकोणते गाव यासाठी पात्र ठरलेले आहे आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्याच्या याद्या लवकरच आता शासनाकडून प्रसारित करण्यात येतील आणि तेव्हा जे आहे ते आपल्या चॅनलवरती आपण सर्वात पहिले त्या शेतकऱ्यांची याद्या तसेच त्या गावांची याद्या आपण तुम्हाला त्याची माहिती देऊ। त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।